नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 6वी भूगोल पाठ क्रमांक 4 हवा व हवामान या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत. प्रश्न आहे मी कोण? प्रश्न क्रमांक 1 त्यामधील मी नेहमी बदलत असते. उत्तर हवा. प्रश्न क्रमांक 2 मी सर्व ठिकाणी सारखे नसते. उत्तर आहे हवामान. तिसरा प्रश्न मी जलबिंदूचे स्थायीरूप असते. उत्तर हिम. प्रश्न क्रमांक 4 मी वातावरणात बाष्परूपात असते. उत्तर आर्द्रता. ब आहे उत्तरे लिहा. त्यामध्ये पहिला प्रश्न महाबळेश्वरचे हवामान थंड का आहे? उत्तर समुद्र सपाटीपासून जसजसे उंच जावे तसतसे हवेचे तापमान कमी होते. 2 महाबळेश्वर हे ठिकाण सह्याद्री पर्वत रांगेत उंच ठिकाणी आहे, त्यामुळे महाबळेश्वरचे हवामान थंड आहे. दुसरा समुद्र किनाऱ्या जवळील हवामान दमट असते कारण काय? तर याचं उत्तर समुद्र किनारी भागात समुद्राचे पाणी तापल्याने पाण्याची वाफ हवेत मिसळत जाते. हवेतील बाष्पाचे प्रमाण अधिक असेल तर त्यामुळे हवेत आर्द्रता वाढते. त्यामुळेच समुद्र किनाऱ्याजवळील हवामान दमट असते. तिसरा प्रश्न हवा व हवामान यामध्ये कोणता फरक आहे? तर हवा यामधील पहिला फरक आहे एखाद्या ठिकाणची विशिष्ट वेळेला असणारी वातावरणाची अल्पकालीन स्थितीला हवा म्हणतात. हवामान मधला पहिला पॉइंट एखाद्या ठिकाणाच्या हवेच्या दीर्घकालीन सरासरी स्थितीला हवामान असे म्हणतात. हवामधील दुसरा पॉइंट हवा कशी आहे हे त्या वेळेनुसार सांगता येते. दुसरा पॉइंट हवामान मधला हवामान दीर्घकालीन परिस्थितीनुसार सांगतात. हवामानातला तिसरा पॉइंट हवेत सतत बदल होत असतो व तो सहजपणे जाणवतो. हवामान मधला तिसरा पॉइंट हवामानातील बदल दीर्घकाळाने होतो व सहज जाणवणारे नसतात. हवामानातला चौथा पॉइंट हवेची अंगे तापमान, हवेचा दाब, वारे, आर्द्रता, वृष्टी. हवामानाची अंगे तापमान, वारे, वृष्टी, आर्द्रता, हवेचा दाब. चौथा आहे हवेची अंगे कोणती? उत्तर तापमान, वारे, आर्द्रता, वायुदाब, वृष्टी ही हवेची मुख्य अंगे आहेत. प्रश्न 5 समुद्र सानिध्य व समुद्र सपाटीपासूनची उंची यांचा हवामानावर कोणता परिणाम होतो? पहिले आपण समुद्र सानिध्याच्या हवामानावर होणारा परिणाम बघूया. समुद्र सानिध्य असणाऱ्या भागात समुद्राचे पाणी तापल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याची वाफ हवेत मिसळते. म्हणजेच या भागातील हवेत बाष्पाचे म्हणजेच आर्द्रतेचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे हवामान दमट असते. या उलट समुद्र सानिध्य नसणाऱ्या भागातील हवेची बाष्पाचे म्हणजेच आर्द्रतेचे प्रमाण कमी असते, त्यामुळे हवामान कोरडे असते. आता समुद्र सपाटीपासूनच्या उंचीचा हवामानावर होणारा परिणाम बघूया. समुद्र सपाटीपासून जसजसे उंच जावे तसतसे तापमान कमी होत जाते, म्हणजेच हवामान थंड असते. दुसरं या उलट समुद्र सपाटीला असणाऱ्या भागात पृष्ठाजवळची हवा अधिक तापलेली असते, म्हणजेच हवामान उष्ण असते. क आहे खालील हवामान स्थितीसाठी तुमच्या परिचयाची ठिकाणे लिहा. नकाशा संग्रह वापरा. इथे आपल्याला नकाशा संग्रह वापरून हवामान स्थितीसाठी परिचयाचं ठिकाण लिहायचं आहे. आता उष्ण हवामान
कोणत्या ठिकाणचं आहे? भोपाळ उष्ण व दमट हवामान, मुंबई शीत हवामान, मुन्नार उष्ण व कोरडे हवामान, नागपूर शीत व कोरडे हवामान, महाबळेश्वर। ड प्रश्न, पुढील तक्ता पूर्ण करा। इथे हवामध्ये दिलेले आहे वातावरणाची अल्पकालीन स्थिती। हवामान मध्ये काय येणार आहे? हवेची दीर्घकालीन सरासरी स्थिती। इथे हवामान मध्ये लवकर बदलत नाही, हवामान लवकर बदलत नाही, तर हवा लवकर बदलते। हवा विशिष्ट ठिकाणाच्या संदर्भाने व्यक्त केली जाते। हवामान एखाद्या प्रदेशातील हवेची अनेक वर्ष निरीक्षण करून व्यक्त केली जाते। हवामान दिलेले आहे, हवामानाची अंगे तापमान, वारे, वृष्टी, आर्द्रता, हवेचा दाब। आणि हवेची अंगे तापमान, हवेचा दाब, वारे, आर्द्रता, वृष्टी। त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, लाईक करा आणि शेअर करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय।